मी अरुण घोडके. शिवचिंतन. स्वराज्यभूमी ही केवळ भूभाग नसून ती असंख्य बलिदानाने पावन झालेली पवित्र भूमाता आहे. या भूमीमध्ये प्रत्येक कणात स्वाभिमानाची ठिणगी आहे. प्रत्येक श्वासामध्ये स्वातंत्र्याची ओढ आहे आणि प्रत्येक दगडामध्ये इतिहासाचे स्पंदन आहे. आपण केवळ त्या दृष्टीने पाहायला हवे. या भूमातेच्या कुशीतच शिवरायांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि सत्यामध्येही उतरवले. परकीय सत्यांच्या बेड्यात अडकलेल्या जनतेला मुक्तीची दिशा दाखवली. त्यांच्या दूरदृष्टीने या भूमीला नवीन अस्तित्व प्राप्त झाले. मावळ्यांच्या प्रत्येक पावलांनी स्वराज्याच्या भूमीवरती स्वातंत्र्याची फुले उमलली. ही भूमी म्हणजे शौर्याचा सागर आहे. इथे मावळ्यांच्या तलवारींची चमक आहे. रायगडाचा दरबार आजही शिवराज्याभिषेकाची गौरवगाथा सांगतो आहे. ही भूमी संस्कृतीची, परंपरेची आणि संस्काराची जपणूक करणारी आहे. संतांच्या वाणीने, वीरांच्या पराक्रमाने आणि रयतेच्या श्रद्धेने ही भूमी अधिकच पवित्र झालेली आहे. स्वातंत्र्य केवळ मिळवायचे नसते, तर ते टिकवायचे सुद्धा असते. आज सारे जग युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अस्थिर झाले असताना आपली पवित्र भूमाता एकसंघ भावनेने टिकवणे हीच खरी वर्तमानातील तुम्हा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी.